स्पर्शाच्या माध्यमातून वस्तू ओळखण्याचा एक आपण प्रयोग करणार आहोत। या प्रयोगाचं नाव आहे गुपित पिशवी। यासमोर एक पिशवी ठेवलेली आहे आपण। त्या पिशवीमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत। आता ही विद्यार्थिनी त्या पिशवीतून एक वस्तू बाहेर काढेल आणि स्पर्श करून त्या स्पर्शातून ती वस्तू कोणती आहे हे सांगेल। एक काढ वस्तूमधून। पकडलीस हातामध्ये? कोणती वस्तू असेल ती? कंपास आहे। कशावरून कंपास आहे? हो, तुला दिसायले का ते कंपास आहे ते? नाही। कशावरून ओळखू आलं? लांबी, रुंदी, जाडी यावरून कंपास आहे। काढून दाखव बाहेर। निघाला कंपास? हो। कशावरून ओळखू आलं आपल्याला? स्पर्श केल्यानंतर आपण न पाहता सुद्धा ती वस्तू ओळखू शकतो। यानंतर दुसरी विद्यार्थिनी आलेली आहे पूनम। मधून एक वस्तू काढ बेटा पिशवीतून। हातामध्ये पकडायचं। आली हातामध्ये? कोणती वस्तू असेल? बेल्ट। कुठला बेल्ट? कमरेचा बेल्ट का कुठला? डोक्याचा बेल्ट। डोक्याचाच बेल्ट कशावरून? कशाला मण्या आहेत? बेल्टवर मण्या आहेत। मण्या आहे ते कसं ओळखू आलं तुला? हो, गोलगोल आकाराच्या मण्या आहेत। ते कशावरून ओळखू आलं तुला? स्पर्श केल्यानंतर त्या बेल्टला वर मण्या आहेत म्हणून ओळखू आलं। बेल्ट हा केसाचा लावायचा आहे का कमरेला? केसाचा। काढून दाखव वर। वा, छान, व्हेरी गुड। यानंतर आता तिसरी विद्यार्थिनी आलेली आहे पायल। पिशवीमध्ये एक हात घालून एक वस्तूचं निरीक्षण करा। पकडलीच वस्तू? काय असेल? पुस्तक असेल। कशावरून पुस्तक आहे? लांबी, रुंदी, त्याची जाडी यावरून ते पुस्तक आहे। पुस्तक आहे ते पुस्तक कोणत्या विषयाचं आहे? म्हणजे स्पर्शावरून ते नेमकं कशाचं आहे, कोणत्या विषयाचं आहे हे ओळखू शकत नाही। फक्त पुस्तक आहे हेच आपण निरीक्षण नोंदवू शकतो। ओके, काढून दाखव सर्वांना। आहे पुस्तक? आहे का? दिसलं का रे? हो, ओके, ठीक आहे। आता पुढील विद्यार्थिनी सृष्टी। पकडलीस वस्तू एखादी? हां, कोणती वस्तू असेल? दगड आहे। कशावरून दगड आहे? परत गोल आहे। परत दगडच आहे हे कशावरून ओळखू आलं तुला? नुसतं आपण स्पर्श केलो त्याचा? कशावरून ओळखू आलं? आकाराने। आणि त्याची जाडी, वजन यावरून आपण ते दगडच आहे आपण सांगलो। बरोबर आहे? तुझं निरीक्षण काय झालं? दगड आहे। काढून दाखव। निघाला दगड? छोटा दगड आहे। हे फक्त आपण स्पर्श करून न पाहता, दृष्टीनं न पाहता, म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी न पाहता सुद्धा आपण निरीक्षणातून नेमकी वस्तू कोणती आहे हे आपण सांगू शकतो। पुढची विद्यार्थिनी आहे नव्या गव्हाणे। एक वस्तू काढ बेटा पिशवीतून। घेतली? काय असेल? आय कार्ड। आय कार्डच कशावरून? एक आयताकाराचं कार्ड आहे आणि गोल कापडी बेल्ट आहे। यावरून काय असेल ते? आय कार्ड असेल। काढून दाखव। छान। कशावरून लक्षात आलं हे आपल्याला? फक्त स्पर्शावरून न पाहता सुद्धा वस्तू ओळखता येतात। साक्षी चव्हाण ही विद्यार्थिनी पिशवीमधून एक वस्तू काढून ते वस्तू कोणती आहे हे न पाहता निरीक्षणातून आपल्याला सांगणार आहे। पकडलीस एखादी वस्तू? घेतलीस? हां, काय असेल? घडी आहे। कशावरून घडीचं आहे? आकार गोल आहे आणि दोन्ही साईडला बेल्ट आहेत, पट्टे आहेत। बरं, ती मुलाची असेल का मुलीची? मुलाची। कशावरून मुलाची आहे? हां, पट्टा जाड आहे आणि आकार घडीचा जाड आहे, मोठा आहे। कशावरून ओळखू आलं तुला? स्पर्शावरून। म्हणजे स्पर्श करून निरीक्षणातून आपण वस्तू ओळखू शकतो। दाखव। काय आहे? मुलाची घडी आहे, म्हणजेच वॉच आहे। या प्रयोगातून, या गुपित पिशवीतून आपल्याला काय पाहायला भेटलं? निरीक्षणातून आणि स्पर्श करून निरीक्षणातून एखादी वस्तू ओळखता येतं। हे या प्रयोगातून सिद्ध होतं, साध्य होतं। ओके, समजलं सर्वांना?